कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी दाखवून दिलेला आहे एक आंदोलनात काय ताकद असते। केज शहर आणि तालुक्यातील लोकांसाठी हा एक आदर्श नमुना आहे। साठवण तलाव झाला पाहिजे या मागणीसाठी आज या ठिकाणी कोरडेवाडी आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात या ठिकाणी रस्ता रोको आंदोलनासाठी एकत्र आलेले आहेत। आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं लोक आलेले आहेत। खरं तर आजपर्यंत आपण हे बघत होतो की लोक एकत्र येत नाहीत, परंतु एखाद्या भावनिक आणि स्वतःच्या अतिशय महत्त्वाच्या समस्यासाठी लोक जेव्हा उद्दिष्टासाठी एक होतात तेव्हा काय होतं हे आज केज शहरात पाहायला मिळतंय। आपण बघू शकता या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात कोरडेवाडी येथील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्या मागणीसाठी आलेले आहेत। आपण बघू शकता हे सगळे लोक मोठ्या ध्येयानं पेटून उठलेले आहेत। 1990 पासून त्यांची मागणी आहे साठवण तलाव झाला पाहिजे आणि हा साठवण तलाव न झाल्यामुळं अखेर नांदेडची एक युवती राजश्री राठोड ही उपोषणाला बसलेली आहे। तिच्या उपोषणाचा आजचा 5वा-6वा दिवस सुरू आहे आणि म्हणून हे सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। आपण बघू शकतोय की नागरिकांमध्ये जर या ठिकाणी भावना असेल, उद्दिष्ट असेल तर एका साठवण तलावासाठी हे सगळे नागरिक मोठ्या संख्येनं कोरडेवाडी आणि परिसरातून या ठिकाणी एकत्र झालेले आहेत। रस्ता रोको प्रचंड मोठा या ठिकाणी सुरू आहे केज शहरातील। खरं तर एका या नागरिकांनी दाखवून दिलेलं आहे की आपल्या ध्येयासाठी रस्त्यावर यावं लागतं तेव्हा समस्या सुटू शकतात। प्रचंड मोठ्या संख्येनं नागरिक आलेले आहेत। आपण बघू शकतो महिलांची संख्यासुद्धा मोठी आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी महिलाही खूप मोठ्या संख्येनं आलेल्या आहेत। खरं तर अनेक दिवसापासून त्यांची मागणी आहे, मात्र प्रशासनाने मंजूर न केल्यामुळं बहुतेक आज त्यांना आपल्या रस्त्यावर येऊ गरज पडलेली आहे। प्रशासन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, परंतु या ठिकाणी त्यांच्या मागणीसाठी नेमका तालुक्यातील आमदाराचं खासदाराचं करायचं काय? ऐका 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 सर्वजण माझ्या बोलणं आवाजाकडे लक्ष द्या। ऐका आज आपण कोरडेवाडी ग्रामस्थ बहुसंख्येने महिला वर्गासह तालुका स्तरावर आपले काही व्यथा मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। तेव्हा आपलं दुःख व्यक्त करण्या अगोदर मी या महापुरुषाने फार मोठे मोठे योगदान या भारत देशाला दिलेले आहे। एवढंच नाही, हा भारत देश सुखाने सौख्याने नांदावं याच्यासाठी कारखाने या देशाला महान असं एक कार्य करून ठेवलेलं आहे। सुखाने सौख्याने नांदण्याकरता अण्णाभाऊ साठे आपण पाहू शकतो जेव्हा समाज एखाद्या ध्येयासाठी प्रेरित होतो तेव्हा किती मोठ्या संख्येने येतो आणि आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी कोरडेवाडीनी परिसरातील ग्रामस्थ इथं आलेले आहेत। पूर्ण रस्ता जाम करून ठेवलेला आहे, रस्ता रोको आंदोलन सुरू आहे। कारण राजश्री राठोड ही मुलगी जवळजवळ 5वा ते 6वा दिवस आहे आज तिचा आणि प्रशासन देत नाही हे बघून शेवटी लोकांना रस्त्यावर लावावं लागलेले। हे लोक असेच आलेले नाहीत। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जरी असला तरी लोकांनी अगोदर प्रशासनाला पूर्ण कल्पना दिलेली आहे की परिस्थिती काय। साठवण तलाव 1990 पासून त्यांची मागणी आहे। अनेक मंत्री गेले, अनेक आमदार खासदार झाले, पण एकानेही त्यांची गंभीरतेनं दखल घेतली नाही। अखेर त्यांना आज केजच्या या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र यावं लागलेलं आहे। आपण बघू शकतोय एवढं सगळं एकत्रीकरण कुठल्या तरी ध्येयाशिवाय होत नाही। इथं ना जात आहे, ना धर्म, ना पक्ष, ना राजकारण आहे। हे सगळे लोक आपल्या पोटासाठी आपलं जे साठवण तलाव आहे, छोट्या छोट्या जमिनी आहेत या लोकांच्या, 1-1.5 एकर जमीन आहे, ही भिजावी यासाठी त्यांची मागणी आहे आणि मागणी रास्त आहे। शासन लोक प्रक्षुब्ध झाल्यावर विचार करते, पण आमचं मत आहे की शासनानं लोकांच्या भावनेचा अगोदर विचार करत जावा, म्हणजे लोकांना रस्त्यावर येण्याची गरज पडणार नाही। मात्र आज एवढ्या मोठ्या संख्येनं लोक इथं आलेले आहेत, याच्या मागे काही उद्देश आहे। त्यांचा उद्देश एकच आहे की शासनानं साठवण तलाव ताबडतोब मंजुरी द्यावी। आपण बघू शकतो महिलांची संख्या काय शिकवलंय
महिला सुद्धा घरातून आज बाहेर पडलेल्या आहेत. या लढ्यामध्ये महिलांचा सहभागी खूप मोठा आहे. आज आपण बघू शकतोय की मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी आलेले आहेत. शासन आता काय भूमिका घेते बघावं लागेल. लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात हे बी बघावं लागेल. कारण प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. साठवण तलाव हा महत्वाचा आहे आणि यासाठी हे लोक आज या ठिकाणी आपल्या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत. आणि दुःखाची दखल जर नाही घेतली, आज फक्त तालुक्याच्या वेशीवर आम्ही मातामावल्या सगळं आलेलो आहोत. या मायमावल्यांना 3-3 किलोमीटरवरून पाण्याचे हांडे भरून आणावे लागते. मी प्रश्न विचारू इच्छितो की तुमच्या मायमावल्या किती किलोमीटरवरून पाणी आणतात? तुमच्या घरामधले सुद्धा अपत्य माय मावल्या माझी माय बहीण असेल, किती किलोमीटरवरून एक हांडा पाण्याचा आणते? माझा आव्हानात्मक तुम्हाला सवाल आहे राजकारण्याला, प्रशासनाला, का तुमचा जीव आहे आणि आम्ही माणसं नाहीत का? आम्ही सुद्धा माणसंच आहोत. आमचं दुःख आमचं यावर मानतो, पण आमचं एवढ्यावर काम झालेलं आहे. आम्ही 25 वर्ष झालं ज्यांच्या आम्ही भाषण कमी नाही झालं, आमचं दुःख कमी झालं नाही, दुःख वाढत गेलं. मला आव्हानात्मक प्रशासनाला आणि राजकीय मंडळींना प्रश्न विचारायचा आहे की आमच्या दुःखाचा अंत आणते. गरिबीच्या प्रपंचामध्ये जन्मलेले माणसं तयार आहोत, फक्त तुम्ही आम्हाला सांगावं की तुम्हाला दुःख द्यायचं म्हणून. पण दुःख जर सहा आमचं कमी करायचं नसेल तर आजपर्यंत जे आश्वासनं आम्हाला दिलेली गेले आम्ही ऐकलेले आहेत, आम्हाला त्या आश्वासनाची अपेक्षा नाही आणि त्या अपेक्षेला कुठल्याही राजकीय नेत्याने आम्हाला देऊच नाही. आम्ही त्या ऐकण्याच्या महापुरुषाच्या विचार आत्मसात करीत नसताल तुम्हाला नैतिक अधिकार नाही की त्या महापुरुषाचं नाव घेण्याचं सुद्धा. त्या आमच्या मायमावलीचं अधिक कमी झालं तर आम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री, प्रशासन, आजी माजी, आमदार, खासदार तुम्हा सर्वांना टार्गेट करणार आहेत. तुम्हा सर्वांना टार्गेट करणार आहेत. कोणी म्हणेल आम्ही पाठीमागे सत्तेत होतो, आता नाही. जवळजवळ 81 पासून आम्हाला एक पत्र दिलं, विलासराव देशमुखांना तुमच्या साठव तलावांचा काय सर्वे करा. 81ला साठव तलावांचा सर्वे केला आणि आपण तो घेणारच आहोत. या सरकारला वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आपल्याला काहीच मिळालं नाही आजपर्यंत. सरकारला एवढंच सांगणं आहे की आमच्या गावातल्या 99% माणसं हे कारखान्यावर ऊस तोडणीसाठी जात आहेत आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत मुलांना देखील जावं लागतंय. आम्हाला आमच्या शिक्षणासाठी वेगवेगळं आहे आणि आज इथं माझा सगळा गावकरी समाज इथं जमलाय, कारण तलाव आम्हाला पाहिजे आणि तो आम्ही मिळवणारच. त्यामुळं सरकारला पुन्हा एकदा निवेदन आहे, कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर तलाव मंजूर करून आमच्या ह्या गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि लहान लहान मुलांचा तरी निदान विचार करून, मागची पिढीचं तर माहीत नाही. सरकारला एवढंच म्हणणं आहे की लवकरात लवकर तलाव मंजूर करून द्यावा. धन्यवाद. आणि आम्हाला देवाप्रमाणे लाभलेले नेतृत्व धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शिवराय प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा जो लढा उभा केला आहे, याचं कारण म्हणजे माझं वय देखील 25 वर्ष आहे आणि मी माझ्या वारवडिलापासून हे ऐकत आलोय की मला आपल्या गावामध्ये मोठं तलाव होणार आहे आणि अद्यापही त्या तलावाचा कुठे मार्ग लागलेला नाही. माझ्या आईवडील ऊस तोडले जातात त्या टायमाला मला शिक्षण सोडून ऊस तोडलं जावं लागत होतं. त्यानंतर माझे आईवडील पुढे ते रोजगारीसाठी कामाला जातात, मला शाळा सोडून घराकडे जावं लागत होतं. म्हणून आपल्याला एक आमच्या गावाला असं खंबीर नेतृत्व देवासारखं लाभलं आणि आम्हाला त्यांच्यासोबत ताई देखील लाभल्या. आमच्या राजाची ताई आज उपोषणाचं सहभागी होत आहे, त्यांची पाणी देखील घेतलेलं नाही आणि हा दुःखाचा घडतो त्यांची दुःखासाठी आलेला सुद्धा नाही. त्याच्यासाठी मी एकदा जागृत करतो आणि आम्हाला लाभलेलं ज्या बाबा आहे त्यांना अशी विनंती करतो की तुम्ही जिथपर्यंत आमच्या पुढे चालाल तिथपर्यंत आम्ही तुमच्या पाठीला होत आहे आणि वक्राचा जाहीर निषेध करू. जय शिवराय. जमलेले सर्व तालुक्यातील पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधव, खरं तर बाबांच्या आणि अनेक सर्वांची भाषणं झालेली, आताच एका आमच्या बंधूचं भाषण झालं, त्याला भावना अनावर झाल्या आहे. खरं तरी भावनेचा बांध कुठंतरी
चळवळी आणि ज्याचं जळतं त्याला कळतं असं म्हणल्यासारखं असतं. खरं तर इथं अनेक वक्त्यांनी साठवण सलवाच्या संदर्भामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं. मात्र हे सगळे